नमस्कार मंडळी. आता आपण सकाळची मिल्किंगची हे बघा किती होते. मी रात्री केलेलं तुम्हाला दाखवले, रात्री पाठवलाय ब्लॉग. आता सकाळचं किती होते बघा, दाखवतो तुम्हाला. चला तर आपण आता धार काढून घेऊया. हे बघा ते पातेलं आपण धार काढायला बसलो आता. हे उठे उठ राहते. घेतला इकडं. एवढं बा राधू हे उठ. इकडं नक्की काय नक्की काय तिला कानाला खा झाल्या. आता आपलं धार काढून झाली. तर राधा मॅडमची गडबड चालू आहे बघा दुधासाठी. थांब ग, थांब थांब इकडे इकडे थांब. थांब इकडे ये. अगं थांब की. आता आणि तिने पाण्यावर घातलाय बघा. आता तिचं दूध मिल्किंग चालू होणार. एक सड तिला सोडलाय आपण. आता राधा मॅडम दूध प्यायला आल्यात. तो पण आता आपण दूध काउंटिंग करून घेऊया किती होते. हे दुधाचं भांड आता आपण दूध काढून घेऊया. अर्धा लिटर झाले बघा.
1 लिटर झालं. दीड लिटर झाले. दोन लिटर झाले. भांडे जर मला दुसरं ते दोन झाले. आता 5वं भरते. 5वं म्हणजे 8 लिटर झालं. तीन लिटर झालं बघा. इतकं दूध शिल्लक राहिले. साडेतीन लिटर झालं बघा. 3 लिटर होऊन इतकं दूध शिल्लक राहिले बघा. म्हणजे सर्वसाधारण एक पावशेरभर दूध आहे. एवढं दूध होते. आज लिटरला थोडं कमी. सकाळचं मिल्किंग राधेला 1 सट सोडून आपण घेतले. आता गाईला येऊन माझ्या सर्वसाधारण 3.5 महिने झालेले आहेत. पूर्ण 3.5 महिन्यात दूध आपलं इतकं अजून टिकून आहे. थोडंसं संध्याकाळी कमी आहे, पण सकाळी माझं रेग्युलर जेवढं दूध निघते तेवढं निघते. योग्य आहार आणि तब्येत जर व्यवस्थित ठेवली तर खिलारा गाईचं दूध हे 100% निघतंय आणि निघायलाच पाहिजे. आपण हा ब्लॉक आता संध्याकाळी टाकू. आपण गाईनं चारा घातलाय बघा. वैरणीचं प्रमाण कसं आहे बघा आता आपल्याला. आमचा रोजचा चारा असा असतो. आता 3 प्रकारचं मी 3 प्रकारची वैरणी मिक्स केली. एक तर हिरवा कडबा, 2 गवत, 3 ऊस आणि ऊसाचा पाला, हे 3 प्रकार, आणि पुन्हा वाळला कडबा असं मिक्स आम्ही करतोय. असं 4 प्रकारची वैरण आम्ही मिक्स करून त्यांना आता घालतोय बघायची. वैरण काही ठेवत नाही. आणि मुळात म्हणजे अशी वैरण घातल्यामुळे दुधाला देखील घट्टपणा चांगला येतोय. दुधाचं फॅटचं प्रमाण वाढतंय. दुसरी गोष्ट, जनावराला खाल्लेलं बी अंगाला लागते. कारण 4 प्रकारचा चारा. आणि आत्ता पाऊस असल्यामुळं त्यांना वाळलं थोडं देणं हे म्हणजे बंधनकारकच आहे. वाळलं द्यायलाच पाहिजे तुम्ही. अशा पद्धतीने जर तुम्ही चाराचे नियोजन केला तर खिलार गाय ही दूध द्यायला कधीही कमी पडणार नाही. कधीच कमी पडणार नाही खिलार गाय दूध द्यायला. मॅडम आमच्या आता खायला लागेल बघा. अशी वैरण असते. अशी वैरण असते. अशा पद्धतीने खात्यात. असा गोटा आमचा आता वाळला आहे बघा. आता जनावरांनी बसायला जागा वाढली झाली, त्यामुळे काय अडचण नाही. निवांत बसू शकतात. ढास वगैरे असा काय प्रकार नाही. औषध मारून घेतो आहे आम्ही. पहिलेच फिनेल मारतो आहे. आणि आजपासून मी काय केलं की थोडीशी धुमाळी आणि चालू केल्या. कारण 1-2 ठिकाणी लंपीचं विषाणू आढळायला लागले असं जाणवायला लागलं आहे. आपण योग्य प्रिकॉशन घेऊन आता जर व्यवस्थित राहिलो तर काय अडचण येणार नाही. प्रिकॉशन अगोदर घ्यायचीच महत्त्वाची म्हणजे. म्हणून आता काय केली, थोडी धुमाळी बी केली. आणि सर्वसाधारण त्यानं बाहेर बांधलेलं तर बाहेर माशांचाच त्रास होणार म्हणून मी शेवटी आता काय केलं की 6:30 पावणे 7ला मी त्यांना आत घेतलं. म्हणजे मी कसं करत होतो 7:30 पावणे 8पर्यंत ठेवत होतो. पण आता माशांचं प्रमाण जास्त आहे आणि ढास जास्त आहे. मग उगाच कुठं रिस्क घ्यायची नाही पण, म्हणून आपण लवकरच त्यांना आता आधी घालायला चालू केले.
आणि आता आपलं सगळं काम आवरले बघा. आज सकाळी आपण मिल्किंगचा बी व्हिडिओ मी टाकतोय आता. आणि आता ज्या कमेंट्स तुमचे आहेत ते मी उद्याच्या व्हिडिओला घेतो. काम सगळं आवरलेलं आहे. आता व्हिडिओ जरा एडिट करतो आणि टाकतो. नमस्कार, जय माता. आणखी देखील आपला चॅनल कोणी सबस्क्राईब जर केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाचे. कमेंट्स द्या. कुठले कमेंट्स आहेत मी त्याचं ते काम करतो. कमेंट्स तेवढी करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, जय